हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज केली आहे बांगडा कढी. तर बघा, मी त्याच्यात खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो, तुम्ही चिंच वापरू शकता, पण मला त्रास होतो म्हणून मी वापरत नाही. कोकम पण तुम्ही वापरू शकता, पण मिस्टरांना आवडत नाही कोकम. तर बघा, मी मस्तपैकी कढी केली आहे. मग मासे किती महाग झालेत. तर बघा, मी त्यात कशा नवीन कढी केली म्हणून ब्लॉग शेअर केला आहे. कढीपत्ता, लसूण, कांदा फ्राय केला आहे चांगला. त्याच्यानंतर वाटण टाकलं आहे. वाटण व्यवस्थित ढवळून घेतलं आहे. व्यवस्थित मंद गॅसवर ते ठेवलं आहे मी वाटण. तुम्हाला हवी तेवढी पातळ जाड करू शकता तुम्ही, थिक पण होऊ शकते. त्या तुमच्यात हवं तसं तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. तर बघा, तुम्हाला जसं काय आवडते तसं तुम्ही त्याला ॲड करू शकता. एरवी मी चिंच वापरायचे, पण आता मला सध्या सर्दीचा त्रास होतो आहे, घसा खवखवतो आहे म्हणून मी वापरत नाही. तर बघा, उकळी आली आहे. मासे मी टाकले त्यात आणि चविष्ट अशी कढी तयार झालेली आहे. थोडे मासे मी कढीला वापरले, थोडे फ्राय करण्यासाठी ठेवले आहे. तुम्ही माशाचं किंवा कालवण किंवा असं टिकलं म्हणतात ते तुम्ही करू शकता, पण आम्हाला पातळ आवडते म्हणून आम्ही तशी पातळ केलेली आहे. तर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी.